नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण सप्टेंबरच्या मॅगझिनच्या अनुषंगाने किंवा ऑगस्टच्या चालू घडामोडींच्या अनुषंगाने डिस्कशन करतोय आणि पहिल्या 2 पार्टमध्ये आपण काही घडामोडी डिस्कस केल्या, ज्याच्यामध्ये बेसिकली आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्याच्यानंतर राजकीय आणि घटनात्मक घडामोडी, त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकास आणि त्याचबरोबर शैक्षणिक घडामोडी बघितलेल्या आहेत. आता या आजच्या सेशनमध्ये आपण भूगोल, पर्यावरण, कृषी पासून सुरुवात करूया आणि बघूयात म्हणजे किती आपल्याला त्या ठिकाणी घडामोडी कव्हर करता येत आहेत. राईट, माइट बी हा एक पार्ट किंवा याच्या पुढचा पार्ट, अशा 3 किंवा 4 टप्प्यामध्ये आपलं हे करंट जे आहे तर ते संपेल. मी सुरुवात करतानाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ऑलरेडी या मंथमध्ये न्यूज जे आहेत तर त्याची संख्या जास्त आहे, तर त्यामुळे थोडासा पार्ट एक्सटेंड त्या ठिकाणी होईल. नाहीतर शक्यतो आपलं टेंटेटिव्ह टार्गेट हे 2 ते 3 तासामध्ये एका महिन्याचं करंट अफेअर्स कंप्लीट करणं. अशा पद्धतीने याच्या आधीचे सेशन्स पण तुम्ही बघितले असतील तर ते त्या वेळेत पूर्ण केलेले आहेत. मात्र असं काही ठरलेलं नाहीये एवढ्यातच करायचं. जर एक्स्ट्रा टाइम लागत असेल, न्यूज जर का जास्त असतील, त्याला तेवढं जर का न्याय देणं गरजेचं असेल तर डेफिनेटली आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. कुठंच शॉर्टकट मारला जाणार नाही. राईट, भूगोल, पर्यावरण, कृषीमध्ये पहिला मुद्दा जो आहे तर तो पहिला मुद्दा आहे मुंबईच्या PM10 प्रदूषण पातळीमध्ये 8 वर्षामध्ये 44% घट झालेली आहे. आणि असं देशात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या 130 शहरांपैकी 103 शहरांमध्ये 2017-18च्या तुलनेत 24-25 मध्ये PM10च्या पातळीमध्ये सुधारणा झाल्याचं आपल्याला दिसतं. आता नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम जर का बघितला तर हा बेसिकली पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आणि पार्टिक्युलेट मॅटर 10, राईट, तर ह्याची पातळी जी आहे तर ती जास्त असणाऱ्या शहरांमध्ये तिची पातळी जी आहे तर ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राबवला जाताना दिसतो. राईट, इथं 17-18च्या तुलनेमध्ये घेतलेला आहे, कारण तेव्हापासून हा प्रोग्राम जो आहे तर तो त्या ठिकाणी रन केला जातोय, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. राईट, सो PM10च्या बाबतीमध्ये मुंबईची पातळी जी आहे तर ती 44% घट नोंदवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कोलकात्यामध्ये 37% घट झालेली आहे. दिल्ली सारख्या ठिकाणी मात्र 15%च फक्त घट झालेली आपल्याला लक्षात येते. राईट, पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे काय, तर वातावरणामध्ये जे धुलीकण त्या ठिकाणी असतात तर ते आता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वलन प्रक्रियेतून जी राख तयार होतीये किंवा फ्लाय ऍश तयार होतीये किंवा बारीक कण स्वरूपात जे कण आहेत किंवा जे धुलीकण आहेत, तर बऱ्याचदा हे पार्टिक्युलेट मॅटर धोकादायक का ठरतायत, कारण माणसाच्या श्वसन क्रियेद्वारे ते आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करू शकतात, म्हणून त्यांना रेस्पिरेबल पार्टिक्युलेट मॅटर पण म्हटलं जातं बरं का. राईट, सो त्याच्याबद्दल इथं दिलेलं आहे बघा नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम 15व्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत 13,036.52 अनुदानात कोटी रुपये जारी करण्यात आलेले आहेत. राईट, याच्यामध्ये 9,202.21 कोटी रुपये आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वापरण्यात आलेले आहेत. सर्वाधिक रक्कम जी आहे तर ती युपीला त्या ठिकाणी मिळालेली आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राला मिळालेली आहे, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल, त्याच्यानंतर गुजरात. राईट, नेक्स्ट मुद्दा आहे बघा, सर्वांना 2030 पर्यंत पर्यावरणपूरक घरे देणार. राज्याचं गृहनिर्माण धोरण 2025 नुकतंच जाहीर करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 2030 पर्यंत राज्यातील सर्वांना पर्यावरणपूरक घर देण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. सो मग आता पर्टिक्युलरली ही डेट विचारू शकतील की महाराष्ट्र राज्याद्वारे घोषित करण्यात आलेल्या गृहनिर्माण धोरणानुसार खालीलपैकी किती सालापर्यंत राज्यातील सर्वांना पर्यावरणपूरक घरे देण्यात येणार आहेत. सो या ठिकाणी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो 2030 हे साल जे आहे तर ते लक्षात घ्या. 2026 पर्यंत जिल्हानिहाय याच्या अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल आणि त्या आधारे सर्वसमावेशक पर्यावरण पूरक घरं बांधण्यात येणार आहेत. आता याच्या आधीचा जर का आपण विचार केला ना तर याच्या आधी 2007 साली वर का गृहनिर्माण धोरण जाहीर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर 2015 आणि 2021 मध्ये धोरणाचा मसुदा तयार करण्यात आलेला होता आणि आता फायनली 2025 मध्ये नवीन धोरण त्या ठिकाणी येत आहे.
याच्यात पुनर्विकास निधीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट हे केवळ निधीमुळं किंवा आणखीन इतर कन्स्ट्रेंट्समुळं त्या ठिकाणी रखडलेले आहेत, तर ते रखडलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी या निधीची शिफारस करण्यात आलेली दिसते. आणि विशेष म्हणजे हा निधी जो आहे तर तो विकासकाला न देता निधीचा वापर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबंधित नियोजन प्राधिकरण, अंमलबजावणी प्राधिकरण आणि सरकार निश्चित करेल अशा कोणत्याही प्राधिकरणामार्फत त्याचा वापर जो आहे तर तो त्या ठिकाणी करण्यात येईल. म्हणजे मग हे पण एन्श्योर होईल की या निधीचा वापर जो आहे तर तो योग्य पद्धतीने होतोय. आता धोरणामध्ये बघा, परवडणारी घरं उपलब्ध करून द्यायची आहेत, परवडणारी भाड्याने मिळणारी घरं आणि वॉक टू वर्क या घटकांवर देखील लक्ष येणार आहेत. वॉक टू वर्क म्हणजे काय, जसं की एखादी MIDC एरिया आहे तर त्या MIDC ला लागूनच काहीतरी टाउनशिप डेव्हलप केली जाते, सो दॅट तुम्ही तुमच्या कामावरती जात असताना तुम्ही कुठल्याही प्रकारे वाहनाचा वगैरे वापर न करता किंवा अगदी दुरून कामावरती न जाता तुमच्या कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये चालत त्या ठिकाणी जाऊ शकाल. राईट, म्हणजे इथं काय आहे, इंडस्ट्रियल टाउनशिप नावाचा जो प्रकार आहे ना तर तो इथं आपल्याला बघायला मिळेल की इंडस्ट्री डेव्हलप झाली, सायमल्टेनियसली शेजारी काय डेव्हलप झाली, टाउनशिप त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आली. गेटिंग इट. त्याच्यानंतर बघा, रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांकडे लक्ष, रखडलेले SR मार्फत ताब्यात, रखडलेले प्रकल्प SR मार्फत ताब्यात घेऊन ते पूर्ण केले जाणार आहेत. समृद्धी महामार्ग, नवी दिल्ली दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या जवळ गृहनिर्माण प्रकल्पांसाठी 10 ते 15% जमिनी राखीव ठेवण्यात येणार आहे. पुनर्विकासाच्या विक्रीतून प्राधान्याने वसूल करण्याची सूचना जी आहे तर ती देण्यात आलेली दिसते. आगाऊ भाडं जे आहे तर ते जमा केलं जाणार आहे. पुनर्विकासाच्या प्रस्तावास मान्यता देण्यापूर्वी संबंधित नियोजन प्राधिकरणानं 3 वर्षांच्या भाडे इतकी आगाऊ रक्कम जी आहे तर ती खात्यात जमा करावी लागणार आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये टाइमली डिलिव्हरी जी आहे तर ती एन्श्योर केली जाणार आहे. राईट, सो असं सगळं आहे. त्याच्यानंतर बघा, पोखराच्या धर्तीवरती राज्यामध्ये कृषी समृद्धी केंद्र तर त्याची उभारणी केली जाणार आहे. राज्याच्या कृषी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी दरवर्षी 5,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. कृषी समृद्धी योजनेसाठी 5 वर्षांमध्ये दरवर्षी 5,000 कोटी रुपये असे एकूण 25,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. राईट, भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा वाढवणं, त्याच्यानंतर उत्पादन खर्च कमी करणं, पायाभूत सुविधा आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणं किंवा चालना देणं ही या योजनेमागची किंवा या कृषी समृद्धी केंद्रामागची मुख्य उद्दिष्ट आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळतील. मग बघा, इथं भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी जाहीर केलेली कृषी समृद्धी योजना आहे. राईट, मग आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे किंवा भांडवली गुंतवणूक कृषी क्षेत्रामध्ये वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा, राज्य सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी जवळपास 5,000 कोटी रुपयांची बचत होतीये. ही रक्कम कृषी पायाभूत सुविधा विकासासाठी खर्च करण्याची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्याच्यानुसार राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, पोखरा योजनेच्या धर्तीवरती या कृषी समृद्धी योजनेची अंमलबजावणी जी आहे तर ती करण्यात येणार आहे. मग याच्यात बघा, कृषी समृद्धी गुंतवणुकीची क्षेत्र जर बघितली तर परत अगदी वन अँड दी सेमच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही विचार केला तर पाणी व्यवस्थापन, शेततळे, ठिबक, तुषार सिंचन, जलसंधारण, म्हणजे इथं काय, जल व्यवस्थापन या मुद्द्यावरती फोकस केलेला आहे. बघा, नेक्स्ट मुद्दा काय, मृदा परीक्षण, सेंद्रिय खतांना प्रोत्साहन, अचूक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन. म्हणजे ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय केलं जातंय, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिलं जाते. नैसर्गिक शेती, नॅचरल फार्मिंग, राईट, किंवा ऍग्रिकल्चर मध्ये जे इनपुट्स आहेत तर ते देत असताना योग्य प्रकारे विचार जो आहे तर तो केला जावा. अतिरिक्त खतांचा वापर होऊ नये म्हणून मृदा परीक्षण, सेंद्रिय खतांना प्रोत्साहन, राईट, कीड व्यवस्थापन, कडधान्य, भरडधान्य, तेलबिया, फलोत्पादन, औषधी वनस्पती अशा बहुपीक पद्धतीचा स्वीकार. राईट, एकाच प्रकारचं पिकाचं उत्पादन घेतल्यामुळे त्याचा एकंदरीतच शेतीच्या उत्पादकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती त्या ठिकाणी परिणाम होतोय. इन लॉंग रन मध्ये शेतीचं नुकसान जे आहे तर ते आपल्याला होताना दिसतंय, तर ते करायचं नाहीये. यासाठी बहुपीक पद्धतीचा स्वीकार केला जाणार आहे.
साठवण सुविधा, गोदामे, शीतगृह, शीतसाखळी, शेतमाल सुकवण्याची जागा आणि बाजारपेठांची जोडणी, म्हणजे ज्याला आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस म्हणतो, पोस्ट हार्वेस्ट जे लॉसेस शेतीमध्ये होत आहेत तर ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून इथं काही इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत. शेळी पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, रेशीम उद्योग, देशी गोवंश संवर्धन हे बघितल्यानंतर काय आपल्याला लक्षात येईल, शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करण्यासाठी आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त स्वरूपातलं उत्पादन मिळावं किंवा मान्सून जर का खराब लागला किंवा मान्सूनची साथ शेतीला मिळाली नाही तर त्यावेळी त्यांचा सस्टेनन्स व्हावं म्हणून काय शेळी पालन असेल, मत्स्यपालन असेल, रेशीम उद्योग असेल किंवा देशी गोवंश संवर्धन असेल अशा आलाय. आता देशी गोवंश संवर्धनाचा पण कॉन्टेक्स्ट बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही देशी गाईला राज्य माता किंवा राज्य गोमाता त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आपण, राईट. शेतकरी उत्पादक संस्था म्हणजेच एफपीओ ज्याला म्हणतो आपण, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आणि ग्राम कृषी विकास समित्यांचं त्या ठिकाणी बळकटीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सो असे काही इनिशिएटिव्ह आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता पोकरा योजना मग नेमकी काय होती तर बेसिकली राज्यामध्ये जागतिक बँकेच्या सहकार्यानं पोकरा म्हणजेच प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर म्हणजे हवामानाला सहनशील असणारी शेती तर ती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. याच्यामध्ये हवामान अनुकूल कृषी प्रकल्पाला राज्य सरकारनं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असं नाव दिलेलं त्या ठिकाणी आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये शेती अधिक हवामान अनुकूल करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. पोखराचा पहिला टप्पा संपलेला आहे, आता दुसऱ्या टप्प्याचं काम जे आहे तर ते चालू आहे. याच दृष्टिकोनातून निकरा नावाचं अभियान पण राबवलं जाते बरं का. निकरा, NICRA, नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर, राईट. सो याच्यामध्ये पण क्लायमेट रेझिलियन्स बिल्ड त्या ठिकाणी करायचं आहे. पोखरामध्ये जे केलं जात आहे तेच म्हणजे निकराच्या उद्दिष्टांना समकक्ष असं पोखराचं उद्दिष्ट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जगात दरवर्षी वीज पडून 320 दशलक्ष झाडांचा बळी जातोय असं ग्लोबल चेंज बायोलॉजी या नियतकालिकामध्ये एक अभ्यास प्रकाशित झालेला आहे तर त्याच्यातून समोर आलेलं दिसतंय, राईट. म्हणजे त्यांचं थोडक्यात काय म्हणणं आहे, वीज पडून झाडं नष्ट होत आहेत. ही झाडं नष्ट झाल्यामुळं जे कार्बन सिक्वेस्ट्रेशनची कपॅसिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी कमी होताना दिसते. म्हणजे वीज पडणं हे कुठंतरी कार्बन इमिशन मध्ये पण कंट्रीब्यूट करताना दिसतं. बघा, वनस्पती जळल्यामुळे दरवर्षी 1.26 अब्ज टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतंय. उष्णकटिबंधीय प्रदेशात वीज पडून नष्ट होणाऱ्या झाडांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. जंगलामध्ये विजेचे पर्यावरणीय परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज या अहवालानं अधोरेखित केलेली दिसते. पुढचा मुद्दा बघा, फळबाग योजनेसाठी 104 कोटी रुपयांचं अनुदान. कुठली योजना आहे फळबाग योजना? भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना. 104 कोटी 50 लाखाचं अनुदान याच्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. बघा, कृषी विभागाकडून योजनेमध्ये पहिल्यांदा येणाऱ्यास प्राधान्य यानुसार शेतकऱ्यांची निवड केली जाते. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स या बेसिसवरती शेतकऱ्यांना लाभ जो आहे तर तो दिला जातो. या निधीतून नव्याने 15 ते 16 हजार हेक्टरवर फळबाग लागवडीखाली येणं अपेक्षित आहे. मनरेगा अंतर्गत पात्र न ठरणाऱ्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेता येतोय. सर्वसाधारण गट शेतकऱ्यांसाठी 100 कोटी, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 4 कोटी, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 50 लाख रुपये असे एकूण 104 कोटी 50 लाख असं याच्यासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे. फळबागायती पिकांचं क्षेत्र जास्तीत जास्त वाढावं त्या दृष्टिकोनातून ही योजना राबवली जात असताना आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर बघा, हवेच्या गुणवत्तेचा 3 दिवसांचा अंदाज शक्य अशा टायटलची न्यूज आहे. एअरवाईज ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. ह्याच्यासाठी दिल्ली आणि जयपूर या शहरांमध्ये सध्या प्रायोगिक तत्वावरती ही प्रणाली वापरण्यात येते आणि जगातली अशा प्रकारची ही एकमेव प्रणाली त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुणे आणि मुंबईमध्ये पण याचा विस्तार केला जाणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी जे आहे पुणे, तर त्यांनी एअर क्वालिटी वॉर्निंग अँड इंटिग्रेटेड डिसिजन सपोर्ट सिस्टीम फॉर इमिशन म्हणजेच एअरवाईज ही प्रणाली विकसित केलेली आहे. काय फुल फॉर्म आहे? एअर क्वालिटी वॉर्निंग अँड इंटिग्रेटेड डिसिजन सपोर्ट सिस्टीम फॉर एमिशन.
गेटिंग इट? सो कुणी डेव्हलप केलेली आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे यांनी डेव्हलप केलेली आहे. सफर ही प्रणाली पण त्यांनीच विकसित केलेली होती. सफर ही प्रणाली कशावरती फोकस करते रे? हवेची गुणवत्ता. राज्यसेवा पूर्व परीक्षा, मागच्या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2024च्या सफरवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे, राईट. पण आता त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे एअरवाईज ही प्रणाली विकसित करण्यात आलेली. याच्यामध्ये औद्योगिक, वाहतूक अशा वेगवेगळ्या घटकांकडून होणारे प्रदूषण विचारात घेऊन अंदाज असतील, उपाययोजना असतील तर त्या सुचवल्या जातील. याच्यामुळे काय होऊ शकेल? क्लायमेट चेंज असेल किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युशन कर्ब करणं असेल, याच्यासाठी एखाद्या शहराला स्ट्रॅटेजी ठरवायची आहे तर त्यांना नेमकं कुठले एरियाज टार्गेट करावे, ती स्ट्रॅटेजी कशावरती बेस्ड असावी, याच्या बाबतचं नॉलेज जे आहे तर ते या सगळ्या गोष्टीमुळे मिळू शकणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे बघा, जगातील सर्वात लहान ज्ञात साप. आता असं जनरली विचारलं जात नाही, पण मला ही न्यूज वाचल्यानंतर थोडं इंटरेस्टिंग वाटलं की जगातला सर्वात लहान साप म्हणून ओळखला जाणारा बार्बाडोस थ्रेड स्नेक हा 20 वर्षानंतर पुन्हा एकदा बार्बाडोस मध्ये सापडलेला आहे. अर्थात ही बार्बाडोस मधली स्थानविशिष्ट प्रजाती आहे, म्हणूनच त्याच्या नावामध्ये बार्बाडोस थ्रेड स्नेक असं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. जसं आपण निलगिरी ताहर बघतो, रॉयल बेंगॉल टायगर बघतो. सो बेंगॉल का तिथं स्थानविशिष्ट आहे, निलगिरी का तर निलगिरीमध्ये स्थानविशिष्ट आहे. तसं थ्रेड स्नेक, बार्बाडोस थ्रेड स्नेक का? कारण तो बार्बाडोस मध्ये स्थानविशिष्ट त्या ठिकाणी आहे. हा साप टेट्रा चेइलोस्टोमा कार्ले या प्रजातीचा त्या ठिकाणी आहे. 2008 मध्ये शास्त्रज्ञ एस ब्लेअर हेजेस यांनी त्याचं नाव त्या ठिकाणी ठेवलेलं होतं, राईट. IUCN त्याला क्रिटिकली एंडेंजर्ड असा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. 20 वर्षानंतर पुन्हा निदर्शनास आलेला आहे. मागा अशाच प्रकारे राज्यसेवा पूर्व परीक्षेला त्यांनी बोनेट हेड मासा किंवा बोनेट हेड शार्क या माशाबद्दल प्रश्न विचारलेला होता PYQ. तर मला त्या PYQ मधनं ह्याचा रेफरन्स जो आहे तर तो त्या ठिकाणी मिळाला. नेक्स्ट आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी. बघा आता जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे ऑलिम्पियाड झालेले आहेत. प्रश्न आलाय का ह्याच्याबद्दल? नाही. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड मध्ये इंडियन्सनी चांगली कामगिरी केली. कधी संघ 5वा ठरलेला आहे, कधी 4 पदकं मिळालेली आहेत, कधी त्या 4 पदकातले 2 महाराष्ट्रीयन आहेत. तर मला असं वाटलं की हे थोडंसं कंपायलेशन मध्ये यावं न जाणं, ह्याच्यावरती चुकून प्रश्न आला तर माहित नाही, राईट. सो आता इथं बघा आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड जे आहे, राईट. तर त्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये टोटल 4 पदकं मिळालेली आहेत आपल्याला. त्यापैकी 2 सुवर्ण पदकं आहेत आणि 2 रौप्य पदकं त्या ठिकाणी आहेत. तर या संघामध्ये मुंबईतल्या वेदांत साखरेनं सुवर्ण पदक त्या ठिकाणी पटकावलेलं आहे. फिलिपिन्स मधल्या क्युझॉन या ठिकाणी ही ऑलिम्पियाड जी आहे तर ती झालेली आहे. सो हे लक्षात ठेवण्याचा फक्त प्रयत्न करा. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड, राईट, म्हणजेच काय, ऍस्ट्रोफिजिक्स वरती ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आलेली होती. 18वं पर्व त्याचं होतं आणि ह्याचं आयोजन जे आहे तर ते कुठं करण्यात आलेलं होतं रे? भारतात करण्यात आलेलं होतं. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय 12 ऑगस्टला, राईट. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. 63 देशातले 288 विद्यार्थी सहभागी याच्यामध्ये झालेले होते. TIFR आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या नेतृत्वात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर बघा इकडे एक इंटरेस्टिंग आर्टिकल आलेलं आहे. कदाचित सायन्सचं तुमचं अंडरस्टँडिंग अजून चांगल्या प्रकारे वाढवेल, राईट. म्हणून मी हे फक्त दिलेलं आहे. आंबवलेले पदार्थ पौष्टिक असण्याचं कारण. आणि मग तिथं झायमॉलॉजी कशाला म्हटलं जातं? किण्वनाचं शास्त्र जे आहे तर त्याला झायमॉलॉजी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. बऱ्याचदा सायन्स वरती प्रश्न विचारताना टर्मिनॉलॉजीज वरती प्रश्न विचारले जातात किंवा मग सायंटिस्ट कुणी ही टर्म कॉइन केली त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. सो हे वाचत असताना मला लक्षात आलं की बघा किण्वन म्हणजे आंबवणे, यालाच फर्मेंटेशन आपण असं म्हणतो. ही एक जैव रासायनिक प्रक्रिया असून या प्रक्रियेत सूक्ष्मजीव प्राणवायू विरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करून ऊर्जा निर्माण करतात. किण्वनाच्या या शास्त्राला झायमॉलॉजी असं संबोधलं जातं. म्हणजे फर्मेंटेशनचं हे जे शास्त्र आहे तर त्याला काय म्हटलं जातंय? झायमॉलॉजी म्हटलं जातंय. बाकी एकदा गो थ्रू फक्त करा नोट्स मधून, राईट. एवढं काय अवघड नाहीये, पण स्टील याच्याशी संबंधित जे शास्त्रज्ञ वगैरे आहेत तर ते
महत्वाचे आहेत, जसं की इकडं 1826 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ सॅम्युअल मोरे यांनी मक्याचं त्या ठिकाणी किण्वन करून इथेनॉल तयार केलं, किंवा लुईस पाश्चरांचा इथं संबंध आहे, दही, बियर आणि वाईन तयार करता येते किण्वनाच्या फर्मेंटेशनच्या प्रक्रियेनं, हे त्यांनी दाखवून दिलं. किंवा मग खाली अजून दुधातील लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं, आणि त्या म्हणजे लॅक्टोबॅसिलाई मुळे बऱ्याचदा लॅक्टोबॅसिलाई वरती प्रश्न आलेला आहे की दुधाचं दह्यात रूपांतर कशामुळे होतं वगैरे, राईट. त्याच्यानंतर शास्त्रज्ञ एडवर्ड बुकनर आहे, ज्यांनी यीस्ट पेशींचा अर्क तयार करून तो साखरेत टाकून फर्मेंटेशनची प्रक्रिया घडवून आणली. तर हे इन्फॉर्मेशन आहे. आता ही कुठनं घेतली ते पण तुम्हाला सांगतो, राईट. मी तुम्हाला मागच्या सेशनला सांगितलं की माझा बेस PIB असतो, त्याच्यानंतर लोकसत्ता असतो, त्याच्यानंतर मटा असतो, आणि कशा पद्धतीनं ते न्यूज कंपाईल केल्या जातात. आता त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जे आपला लोकसत्ता न्यूजपेपर आहे, तर त्याच्या पेज नंबर 6 वरती कुतूहल नावाचं एक सदर असतं, ज्याच्यामध्ये सायन्स रिलेटेड काहीतरी अशा कुतूहलाच्या गोष्टी येत असतात. बऱ्याच गोष्टी त्यातल्या इंटरेस्टिंग असतात की ज्या जनरल इन्फॉर्मेशन टाईप असतात, पण बऱ्याचदा त्या गोष्टी अशाही असतात की ज्या आपल्या सायन्स असेल, जिओग्राफी असेल आणि एन्व्हायरमेंट असेल याला लिंक होणाऱ्या असतात, आणि म्हणून याला थोडंसं फोकस करण्याची गरज असते. त्यानंतर मी सांगितलं भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 55व्या क्रमांकाची होती, राईट. 18 ते 24 जुलै मध्ये फ्रान्स मधल्या पॅरिस या ठिकाणी पार पडली. इथं आपल्याला 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं मिळवलेली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा कनिष्क जैन जो आहे पुण्याचा, तर त्याला सुवर्ण पदक त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्यानंतर बघा अंतराळवीरांसाठी होप संशोधन केंद्र. बघा अंतराळवीरांना अवकाशात पाठवणं अत्यंत जोखमीचं असतं, त्यांना यासाठी अनेक प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. यासाठी खास प्रशिक्षण केंद्र उभारण्यास सुरुवात भारत सरकारनं केलेली आहे. आता इथं लक्षात ठेवा, जेव्हा शुभांशु शुक्ला अंतराळात गेले, डायरेक्टली अंतराळात जाता येतंय का? नाही. स्पेस लाईक सिच्युएशन म्हणजे सिम्युलेटेड लॅब्स तयार केलेले असतात, आणि त्या लॅबमध्ये तुम्हाला स्पेस लाईक सिच्युएशन मध्ये कसं बिहेव करायचं, कसं वावरायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. ही सुविधा भारतामध्ये आहे का? नाही. मात्र गगनयानमध्ये गगनयात्री जर का आपण स्वतः पाठवायचे असतील तर ही सुविधा भारतामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे, आणि त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. आता शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल आपण जेव्हा चर्चा केलेली होती तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की शुभांशु शुक्ला हे रशियाच्या युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलं, आणि त्या ट्रेनिंग सेंटरमधनं ट्रेनिंग घेतल्यानंतर मग ते अंतराळात जाण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झाले. पण अशा प्रकारची ट्रेनिंग फॅसिलिटी ही भारतात निर्माण व्हावी यासाठी हा होप नावाचा प्रोजेक्ट जो आहे तर तो राबवला जातोय. प्रोटोप्लॅनेट नावाची एक खाजगी कंपनी आहे, या कंपनीबद्दल पण विचारलं जाऊ शकतंय बरं का, कारण अशा प्रकारे स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये, डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये ज्या ज्या काही प्रायव्हेट कंपन्या आता यायला लागलेल्या आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतोय. सो या प्रोटोप्लॅनेट नावाच्या खाजगी कंपनीनं इस्रोच्या सहकार्यानं मानवी अवकाश उड्डाण केंद्रानं ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरनं लडाख या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलेलं आहे. हिमालयन आउटपोस्ट फॉर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन किंवा होप, हिमालयन आउटपोस्ट फॉर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन असा तो होपचा फुल फॉर्म त्या ठिकाणी होतो. असं केंद्र लडाखची राजधानी असलेल्या लेह पासून 160 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या त्सोकर व्हॅली या ठिकाणी उभारण्यात त्या ठिकाणी आलेला आहे. जवळपास 15,000 फूट उंचीवरती असणारा हा परिसर जो आहे तर तो साधारणपणे मंगळाच्या भूभागाशी मिळता जुळता आहे, आणि इथं दिवसाचं तापमान जे आहे तर ते 35 अंश, तर रात्रीचं तापमान जे आहे तर ते -25 डिग्री सेल्सिअस इतक्यापर्यंत त्या ठिकाणी जातं. त्सोकर व्हॅली मधलं अलगीकरण निवास अंतराळवीरांच्या चाचणीसाठी महत्वाचा आहे. हा अलगीकरण निवास म्हणजे काय, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की डिले सारखं मिशन होत होतं ऑक्झियम 4, तर त्याच्यात शुभांशु शुक्ला पण म्हटले की अंतराळात जायच्या आधी तुम्हाला आयसोलेशन मध्ये त्या ठिकाणी राहायचं असतं. सो हे आयसोलेशन म्हणजेच अलगीकरण निवास जो आहे तर तो अंतराळातल्या चाचणीसाठी महत्वाचा ठरतो. तो या होप सेंटरमध्ये त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. अत्यंत कोरडी हवा, अतिशय थंड तापमान, वाळवंटी जमीन, विरळ वातावरण आणि उंच सखल जमीन असलेला हा प्रदेश आहे. गुरुत्वाकर्षण म्हणजेच
इथं ग्रॅव्हिटी सोडल्यास बाकी सगळं वातावरण आयडियली ज्या पद्धतीनं अंतराळामध्ये असतं, ज्या पद्धतीनं ते वातावरण चंद्र आणि मंगळावरती आहे, तर त्या चंद्र आणि मंगळावरच्या पर्यावरणाशी सुसंगत अशा स्वरूपाचं हे वातावरण आहे. बघा, आपल्या फ्युचर एक्सपिडिशनच्या दृष्टिकोनातून हे होप महत्वाचं केंद्र त्या ठिकाणी ठरतंय. त्याचबरोबर मानवी वस्तीपासून दूर आहे, कुठल्याही संपर्क साधनांशिवाय आहे, ठराविक दिवसांचा अन्न पुरवठा आणि सोलर पॅनलद्वारा वीज अशा अवस्थेमध्ये 2 संशोधकांनी 10 दिवसांच्या पहिल्या अलगीकरण मोहिमेचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्यात ते सहभागी झाले. सांगायचा उद्देश काय आहे की स्पेसमध्ये गेल्यानंतर ही फक्त फिजिकल फिटनेस नाहीये, तुमचा मेंटल टफनेस याची पण त्या ठिकाणी परीक्षा आहे. तुमच्या आजूबाजूला आता बोलायला माणसं आहेत त्यामुळे आपल्याला भारी वाटते, बरोबर, पण मी बघा ना, लायब्ररीत बसलेलो असलो 3-4 तास झाल्यानंतर पण आपल्याला सहज वाटतं उठावं, पाणी प्यावं, एकमेकांशी चर्चा करावी, बाहेर जाऊन पेपर वाचावा, अजून काहीतरी रील मोबाईलवरती 3-4 त्या ठिकाणी बघावी, कुठलं तरी कॉमेडीचं एक रील बघावं आणि परत अभ्यासाला बसावं. फार वाटलं तर असं आपण मित्राला बोलवतो आणि म्हणतो चल चहा प्यायला, चल नाश्ता करायला. गेटिंग माय पॉइंट. पण लक्षात घ्या, अंतराळामध्ये तिथं तुमच्या आजूबाजूला कोणी नाहीये, तुम्हाला तुमच्या समोर कुठली सिच्युएशन उभी राहणार आहे हे माहित नाहीये. मग अशा वेळी या अंतराळवीरांना त्यांचा मेंटल टफनेस, सायकोलॉजिकल स्टॅबिलिटी पण असावी, यासाठी हे आयसोलेशनचं ट्रेनिंग दिलं जात आहे आणि त्याच्यासाठी आयडियल वातावरण इथं त्या ठिकाणी आहे. राईट. 1 ऑगस्टला राहुल मोगलपल्ली आणि यमन अकोट या 2 संशोधकांनी काय केलं, होपच्या केंद्रामध्ये प्रवेश केला. 8 मीटर व्यासाचा मुख्य अर्धगोल फोबॉस आणि 5 मीटर व्यासाचा अर्धगोल डेमॉस असे 2 अर्धगोल असलेले हे केंद्र पुढील 10 दिवस त्यांचं घर त्या ठिकाणी होतं. जसं ते आपण शुभंशु शुक्लांचं बघितलं ना, तसं 2027 मध्ये भारतीय अंतराळवीर गगनयान मोहिमेत पाठवण्यात येणार आहेत. त्याच्या पूर्वीची ही तयारी म्हणून बघू शकतो. आणि 2040 मध्ये आपल्याला चंद्रावरती माणूस उतरवायचा आहे, तर त्या दृष्टिकोनातून ही पायाभरणी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नासा इस्रोसाठी 75 विद्यार्थ्यांची निवड. बघा, जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची निवड जी आहे तर ती कशासाठी झालेली आहे, नासा आणि इस्रो या ठिकाणी जाण्यासाठी झालेली आहे. राईट. आयुका जी आहे पुण्यामधली, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, तर त्यांनी या विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. यामध्ये 25 विद्यार्थी नासात जाणार आहेत, तर 50 विद्यार्थी इस्रोला जाणार आहेत. या संस्थांच्या भेटीसाठी वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यात जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना इथं पाठवलं त्या ठिकाणी जाणार आहे. राईट. चलो, पुढचा मुद्दा, निसारचं प्रक्षेपण झालेलं आहे श्रीहरिकोटा या ठिकाणाहून. भारत आणि अमेरिकेनं संयुक्तपणे याचा विकास केलेला आहे. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, जॉईंट स्पेस मिशन वरती सातत्यानं प्रश्न येत आहेत. सो निसार फुल फॉर्म काय आहे, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. सो नासा आणि इस्रो यांनी संयुक्तपणे या मोहिमेची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे किंवा या मोहिमेचं त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन बघतायत. राईट. तर सतीश धवन अवकाश केंद्राच्या लॉन्च पॅड वरून याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. बघा, पृथ्वी निरीक्षण म्हणजेच अर्थ ऑब्झर्वेशन साठीची अत्याधुनिक अशा स्वरूपाची ही वेधशाळा आहे. एस बँड रडार याच्यामधलं हे इस्रोनं तयार केलेलं आहे, तर एल बँड रडार हे नासानं तयार केलेलं आहे. बघा, एस फॉर इस्रो, एल फॉर नासा. राईट. सो एस फॉर इस्रो, इस्रो मध्ये एस आहे का नाही असं लक्षात ठेवायचंय. मग एल बँड आपोआपच लक्षात राहील नासा आहे, पण इस्रो मध्ये एस आहे. राईट. सो एस बँड रडार कोणी केलंय, इस्रोनं तयार केलंय आणि एल बँड नासानं त्या ठिकाणी तयार केलेला आहे. पृथ्वीवरची भूपृष्ठ रचना, पिकं, जंगल, पाणथळ प्रदेश, बर्फाळ प्रदेशांमध्ये होणारे जे सूक्ष्म बदल आहेत तर ते टिपण्याची क्षमता या निसारमध्ये त्या ठिकाणी आहे. पृथ्वीच्या ठराविक भागाला दर 12 दिवसांनी भेट देऊन मायक्रोवेव्हच्या साह्यानं 5 ते 100 मीटरच्या रिझोल्युशननं 240 किलोमीटर रुंदीच्या पट्ट्याचं हे निसार हा सॅटेलाइट जो आहे तर तो चित्रण करू शकणार आहे. हा रडार उपग्रह असल्याने वर्षभर कोणत्याही हवामानामध्ये स्थितीत दिवसा आणि रात्री म्हणजे ऑल वेदर 24/7 नोंदी घेण्याची क्षमता आहे.
जमिनीपासून 747 किलोमीटर उंचीवरती सूर्यानुरूप कक्षेमध्ये या उपग्रहाला प्रक्षेपित केलं जाणार त्या ठिकाणी आहे. निसारकडून मिळणाऱ्या नोंदी या सगळ्या जगभरातल्या शास्त्रज्ञांसाठी खुल्या त्या ठिकाणी आहेत बघा. राईट. बाकी स्पेसिफिकेशन मध्ये बघा 2393 किलो वजन आहे, 747 किलोमीटर अंतरावरती कक्षेत स्थिर आहे. GSLV F-16 चा वापर याच्यासाठी प्रक्षेपक म्हणून केलेला आहे. प्रक्षेपण 30 जुलैला झालेला आहे. प्रकल्प खर्च 12,000 कोटी आहे. राईट. हवामान बदलांचे परिणाम जेव्हा मी म्हटलं तेव्हा इनहरंट आहे ते काय की बर्फाचे सूक्ष्म निरीक्षण याच्यामध्ये शक्य होणार आहे. हिमनगांचे ज्वालामुखी, भूकंप, दरडीमुळे होणारे भूरचनेतले बदल, जैवविविधतेतले बदल अभ्यासण्यासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी या नोंदींचा वापर होईल. म्हणजे थोडक्यात काय, क्लायमेट चेंज असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, याच्यासाठी याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर जो आहे तर तो शक्य होऊ शकतो. नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. त्याच्यानंतर बघा संरक्षण आणि सुरक्षामध्ये यार्ड 3034 अजयचं जलावतरण करण्यात आलंय. अगेन गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स GRSE द्वारे स्वदेशी बनावटीची ही पाणबुडी विरोधी उथळ पाण्यात चालणारी युद्धनौका आहे. ASWC असं त्याला म्हटलं जातंय बघा. 8वं आणि शेवटचं जहाज आहे या कॅटेगरी मधलं हे. 21 जुलै 2025 ला कोलकात्याचे चीफ ऑफ मटेरियल व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये ते जलावतरण करण्यात आलेलं आहे. नौदलाच्या परंपरेनुसार जे व्हाईस ॲडमिरल किंवा चीफ आहेत तिथले तर म्हणजे त्या पर्टिक्युलर ह्याचे नेव्ही चीफ नाही, हे लक्षात घ्या. तर त्यांच्या वाईफच्या हस्ते दरवेळी हे असं जलावतरण होतं तेव्हा जे मुख्य हेड आहेत तिथले अधिकारी तर त्यांच्या वाईफच्या हस्ते हे जलावतरण केलं जातं. त्याच्यानुसार त्यांच्या वाईफ प्रिया देशमुख यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आलं. अर्नाळा श्रेणीतलं पहिलं जहाज 18 जून 2025 ला नौदलात सामील झालेलं होतं. राईट. आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने ही जहाजं जी आहेत तर ती सामील झालेली आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर ICGS समुद्र प्रचेत. आता जेव्हा तुमच्या पुढं ICGS असं त्या ठिकाणी दिसतं तर तेव्हा इंडियन कोस्ट गार्ड असं त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. गोवा शिपयार्ड लिमिटेडनं काय केलेलं आहे, संरक्षण मंत्रालयात अंतर्गत असणाऱ्या तटरक्षक दलासाठी डिझाईन केलेल्या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचं 23 जुलै 2025 ला गोव्यातल्या वास्को द गामा इथल्या शिपयार्ड मध्ये जलावतरण केले. राईट. मग आपल्याला प्रश्न हाच विचारला जाऊ शकतो की समुद्र प्रचेत खालीलपैकी काय आहे. तर काय आहे समुद्र प्रचेत? इंडियन कोस्ट गार्डचं प्रदूषण नियंत्रण जहाज, स्वदेशी बनावटीचं प्रदूषण नियंत्रण त्या ठिकाणी जहाज. राईट. सो येस, हे दुसरं जहाज आहे. राईट. याच्या आधी समुद्र प्रताप नावाचं जहाज होतं ते पण आपण बघितलेलं होतं बघा. 29 ऑगस्ट 2024 ला त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. सो ऑगस्ट महिन्याच्या ज्या करंट अफेअर्स आहेत तर त्यामध्ये आपण समुद्र प्रतापची पण चर्चा केलेली आहे. हे पण प्रदूषण नियंत्रण जहाज आहे. याच श्रेणीतलं समुद्र प्रचेत हे दुसऱ्या क्रमांकाचं प्रदूषण नियंत्रण जहाज आहे इंडियन कोस्ट गार्डचं. राईट. त्याच्यानंतर बघा ULPGM V2 राईट किंवा V3 तर त्याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. DRDOनं ही चाचणी जी आहे तर ती केलेली आहे. राईट. कुर्नूल इथल्या नॅशनल ओपन एरिया रेंज या ठिकाणी याची चाचणी केलेली आहे. मानवरहित हवाई यान प्रक्षेपित प्रिसिजन गाइडेड मिसाईल. राईट. असं त्याचं पूर्ण रूप त्या ठिकाणी होतंय. हाय डेफिनेशन ड्युएल चॅनल सीकर सह सुसज्ज असणारी ही यंत्रणा त्या ठिकाणी आहे. विविध प्रकारच्या लक्ष्यांवरती मारा करण्यासाठी सक्षम त्या ठिकाणी आहे. मैदानी प्रदेशात त्याचबरोबर उंचीवरच्या प्रदेशात म्हणजे हाय अल्टिट्यूडला पण हे डागता त्या ठिकाणी येऊ शकतं. हवाई संरक्षण अग्नी नियंत्रण रडार. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं 2000 कोटी रुपयांचा करार याच्यासाठी संरक्षण मंत्रालयाद्वारे बरोबर केलेला त्या ठिकाणी आहे. राईट. 25 जुलै 2025 ला हा करार झालेला आहे. कुणाबरोबर झालाय असं विचारलं जाऊ शकतं. प्रलय नावाचं क्षेपणास्त्र आहे तर त्याच्या 2 यशस्वी चाचण्या सलग केलेल्या आहेत. कुठून केलेल्या आहेत? ओडिसा मधल्या व्हीलर बेटावरून, ज्याला आता नाव काय देण्यात आलेलं आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम
बेट, राईट. सो तिथून चाचण्या केलेल्या आहेत, राईट. वापरकर्ता मूल्यांकन चाचण्याचा युजर इव्हॅल्युएशनचा भाग म्हणून या चाचण्या घेण्यात आलेल्या आहे, राईट. सो असं आहे, म्हणजे अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे असं म्हणलं तरी चालू शकतंय. ICGS अटलचं जलावतरण करण्यात आलंय. बघा बघा बरेच जलावतरण करण्यात आलेली आहेत. शॉर्ट स्वरूपात हे लक्षात ठेवलं तरी हरकत त्या ठिकाणी नाहीये, राईट. 8 अत्याधुनिक स्वदेशी बनावटीच्या वेगवान गस्ती नौका म्हणजे फास्ट पेट्रोलिंग व्हेसल्स, तर ह्याच्या मालिकेतली 6वी गस्ती नौका ही त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट, प्रोजेक्ट 17A अंतर्गत प्रगत स्टेल्थ फ्रिगेट हिमगिरी, राईट. तर हिमगिरी हे या ठिकाणी म्हणजे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स या ठिकाणी बांधलेलं या वर्गातलं पहिलं त्या ठिकाणी जहाज आहे. 31 जुलै 2025 रोजी कोलकाता इथं हे नौदलाकडे सुपूर्त करण्यात आलेलं होतं. INS हिमगिरी जे जुनं होतं त्याचं पुनरुज्जीवन याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आपल्याला दिसते. त्याच्यानंतर MiG-21 जे विमान होतं, राईट. रंगदे बसंती वगैरे बघितलं असेल तर त्यात MiG-21 बद्दल वगैरे बरंच बोललं गेलेलं आहे. तर ते MiG-21 नावाचं लढाऊ विमान सप्टेंबर 2025 मध्ये निवृत्त करण्यात येत आहे आणि त्याची जागा जी आहे तर ती तेजस हलकं लढाऊ विमान जे आहे आपलं मार्क 1A, राईट. लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट LCA ज्याला म्हटलं जातं, तर ती विमानं ही MiG-21 ची जागा घेतील. मग आता निवृत्त होते तर MPSC ची टेंडन्सी काय माहितीये का? प्रश्न काय विचारणार आहेत तर ते भारतीय हवाई दलामध्ये दाखल किती साली झालेलं होतं. सो 1963 मध्ये ते दाखल झालेलं होतं. हवाई दलासाठी 62 वर्ष सेवा बजावल्यानंतर या विमानांची जागा जी आहे तर ती स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांनी घेतली जाणार आहे, राईट. सो MiG-21 विमानांचा स्क्वॉड्रन सध्या राजस्थान मधल्या नाल हवाई तळावरती त्या ठिकाणी आहेत. MiG-21 लढाऊ विमाने भारताच्या ताफ्यातील पहिली स्वनातीत विमानं त्या ठिकाणी आहेत, राईट. म्हणजे पहिली सुपरसोनिक ज्याला आपण म्हणतो फायटर प्लेन्स तर ती आहेत, राईट. स्वनातीत म्हणजे काय? सुपरसोनिक. सुपरसोनिक. तत्कालीन सोव्हिएत रशिया बरोबर करार करून 1963 मध्ये ही विमानं घेतलेली होती. भारत पाकिस्तान मध्ये 1965 मध्ये झालेल्या युद्धामध्ये मर्यादित स्वरूपात या विमानांचा वापर केलेला होता, राईट. पण 1971चं युद्ध असेल किंवा 1999चं कारगिल असेल तर त्या युद्धामध्ये देखील या MiG-21 चा समावेश त्या ठिकाणी होता. 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राईक केलेली होती तर त्याच्यात देखील या MiG-21 चा वापर जो आहे तर तो करण्यात आलेला त्या ठिकाणी होता बघा, राईट. याच वेळी झालेल्या संघर्षात एक MiG-21 खाली पडलेलं होतं आणि त्याच्यामुळं अभिनंदन वर्धमान जे आहेत आपले पायलट तर त्यांना मग बंदी बनवलेलं होतं बघा पाकिस्ताननं वगैरे. बाकी रेस्ट ऑफ दी स्टोरी तुम्हाला माहिती आहे. 2023 मध्ये राजस्थान मधल्या उत्तरलाई या ठिकाणी MiG-21 आणि सुखोई MKI विमानांची स्क्वॉड्रन निवृत्त करण्यात आलेली होती आणि आता एकच स्क्वॉड्रन त्या ठिकाणी राहिलेलं होतं, राईट. तर तेही आता सप्टेंबर 2025 मध्ये निवृत्त होत आहे. उडती शवपेटिका पण म्हटली जात होते. ह्याला का म्हटलं जात होतं तर MiG-21 हे इंडक्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये MiG-21 चे एव्हरी नाव अँड देन अपघात जे आहेत तर ते होत होते आणि त्याच्यात अनेक पायलट जे आहेत तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी होत होता. आता जर ह्याचं स्टॅटिस्टिक्स बघितलं तर सरकारी आकडेवारीनुसार 60 वर्षात 500 पेक्षा जास्त MiG विमानं कोसळली आणि त्यामध्ये 170 पेक्षा जास्त वैमानिकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे, राईट. म्हणून त्याला फ्लाइंग कॉफिन किंवा उडती शवपेटिका असं संबोधलं जात होतं, राईट. नेक्स्ट आहे स्लिनेक्स. आता स्लिनेक्स हा काय आहे? श्रीलंका आणि भारत यांच्यातला नौदल सराव आहे. 12वी आवृत्ती त्याची आता रिसेंटली पार पडलेली आहे. 2005 मध्ये हा युद्ध सराव जो आहे तर तो भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 नेव्ही मध्ये चालू झालेला होता. 2024 ची आवृत्ती याच्या पूर्वीची जी आहे तर ती विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 2025 चा सराव हा 2 फेज मध्ये होतोय, हार्बर फेज आणि सी फेज. हार्बर फेज मध्ये बंदरावरती या कवायती केल्या जातात आणि सी फेज मध्ये ऍक्च्युली आतमध्ये या कवायती त्या ठिकाणी केल्या जाताना दिसतात, राईट. सो आलटून पालटून हा एकदा भारत एकदा श्रीलंका असा युद्ध सराव आयोजित करण्यात येतो.
त्यानंतर बघा आरोग्य आणि पोषण आहारामध्ये राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम. आता ह्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. सिकल सेल ॲनिमियाचं निर्मूलन आपल्याला कधीपर्यंत करायचंय? 2047 पर्यंत करायचं आहे. राईट. सो प्रामुख्याने आदिवासी भागामध्ये वगैरे हा सिकल सेल ॲनिमिया आजार जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. 1 जुलै 2023 ला मध्य प्रदेशातल्या शहडोल या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. राईट. सो त्याच्याबद्दलची अपडेट आलेली आहे. पण अपडेट आली आहे म्हटल्यानंतर अजून आपल्याला फाईन डिटेल्स मिळतात. म्हणजे किती कार्ड वगैरे वितरित करण्यात आली हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे? 0 ते 40 बघा 2025-26 पर्यंत आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या आदिवासी भागातील 0 ते 40 वयोगटातील 7 कोटी व्यक्तींची सार्वत्रिक तपासणी करण्यात आलेली त्या ठिकाणी दिसते. राईट. 10.18 कोटी महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी, 30 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 10.18 कोटीहून जास्त महिलांची ही तपासणी जी आहे तर ती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलेली आपल्याला दिसते. राईट. सो म्हणून मी म्हटलं की आकडेवारीमध्ये फक्त त्याचं यश जे आहे तर ते दिलेलं आहे. पण आपल्याला त्याच्यावरती प्रश्न नाही येणार. आपल्याला सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रमावरती प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे. महिला आणि मुलींमधील तंबाखू सेवन रोखण्यासाठी उपाययोजना. बघा 14 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील महिलांमध्ये केलेल्या जागतिक प्रौढ तंबाखू संरक्षणानुसार 2009-10 मध्ये आणि 2016-17 मध्ये 2 टप्पे आहेत. महिलांमध्ये तंबाखू सेवनामध्ये 20.3% वरून 14.2% इतकी घट झाली. आता तुम्ही म्हणाल की महिला कुठं तंबाखू खातात, बरोबर, पण महिला मिश्री तरी घासतात का नाही? राईट. तर त्याच्याबद्दलचं हे सर्वेक्षण आहे. लक्षात घ्या. 13 ते 15 वयोगटातील शालेय मुलांमध्ये जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार तंबाखू सेवनाचे प्रमाण 14.6% होतं 2009 मध्ये, ते 8.5% झाले 2019 पर्यंत. राईट. महिला आणि मुलांमध्ये तंबाखू सेवन कमी करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मग वेगवेगळे उपाययोजना जे आहेत तर ते त्या ठिकाणी राबवताना दिसते. मग त्याच्यामध्ये धूम्रपानास बंदी, शाळेच्या आजूबाजूला 100 मीटरमध्ये तंबाखू किंवा सिगारेटची दुकानं नसणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामील त्या ठिकाणी आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल हेल्थ. बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात चक्र आणि कोयटा फाउंडेशन तर्फे सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल हेल्थ राबवण्यात येतोय. बघा सो याच्याविषयी पण आलेलं होतं बघा. डिजिटल हेल्थ आणि हे डिजिटायझेशन जे केलं जात आहे, कर्मचाऱ्यांना, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा हा डिजिटल हेल्थ अभ्यासक्रम आहे. कुणी चालू केला असं विचारलं जाऊ शकतं. आरोग्य विज्ञान विद्यापीठ, त्याच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर जे आहेत तर त्या लक्षात ठेवा, निवृत्त, त्यांच्यावरती पण येऊ शकतो. मुख्यमंत्री स्वास्थ्य अभियान चालू करण्यात आलेलं आहे बघा. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि साथ रोगांसह वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी हे अभियान आहे. आता ह्यातलं हे अभियान जे आहे तर ते कुणाकुणाद्वारे राबवलं जाताना दिसतंय तर याच्यामध्ये महिला आणि बाल कल्याण आहे, ग्रामविकास आहे आणि त्याचबरोबर आरोग्य विभाग पण आहे. राईट. का बरं आरोग्य विभाग काय? कारण आरोग्य विषयक अभियान आहे. महिला बाल कल्याण काय आहे? कारण बऱ्याचशा डिसीजेस आणि ह्याच्यामध्ये त्यांचा पण संदर्भ असतो किंवा सेवांचा संच आपण बघतो की एका बाजूला आरोग्य आणि कुटुंब कल्याण पण असतं आणि महिला बाल कल्याण पण इन्व्हॉल्व असतं. आणि ग्रामविकास का? कारण हे मुख्यमंत्री स्वास्थ्य अभियान फोकस करतंय ग्रामीण विभागावरती किंवा ग्रामीण भागावरती फोकस करताना दिसते. मग याच्यामध्ये बेसिकली अनेक प्रकारचे साथीचे आजार वगैरे जे आहेत तर ते होण्यामागचं कारण 60 ते 70% आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. जलजन्य आजारांच्या रुग्णाचं प्रमाण जे आहे तर ते ग्रामीण भागामध्ये जास्त त्या ठिकाणी असतं. त्यामुळं नागरिकांना शुद्ध पाणी जर का मिळालं तर या आजारांचा उद्रेक होणार नाही किंवा त्याचे प्रश्न निर्माण त्या ठिकाणी होणार नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोम जे आहे, जीबीएसच्या उद्रेकाच्या वेळी नेमक्या काय उपाययोजना एखाद्या महानगरपालिकेनं किंवा एखाद्या जिल्हा परिषदेनं किंवा ग्रामीण स्तरावरती करायच्या ह्याच्या बाबतचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. आणि मग त्याच दृष्टिकोनातून हे अभियान जे आहे तर ते निर्माण झालेलं दिसतं. राईट. मग ह्याच्यामध्ये विविध विभाग एकत्रित काम करणारे, दुर्लक्षित भागातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यावरती भर आहे.
नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. प्राथमिक उपचार केंद्रासह जिल्हा रुग्णालय सक्षम करण्यात येणार आहे. 7 रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याच्यासाठी SOP ठरवली जाणार आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांना ह्याच्यात बक्षीस पण मिळणार आहे बघा. ग्रामीण भागांना निधी मिळणार आणि आजारांचे निदान लवकर करण्यावरती त्या ठिकाणी भर आहे, कारण डायग्नोसिसच होत नाही त्यामुळे प्रॉब्लेम होताना दिसतो. राईट. सो मेन ह्याच्यातलं काय, पाणी स्वच्छ. सो ह्याच्यासाठी परत जल जीवन मिशन आहेच, नल से जल योजना जलशक्ती मंत्रालयाची. निवड नियुक्तीमध्ये बघा, अगेन इम्पॉर्टंट, लेफ्टनंट कमांडर जुई भोपे नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरती 79व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या संचलनामध्ये लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा दलाच्या पथक प्रमुख म्हणून धुरा सांभाळलेली आहे. राईट. मूळच्या नागपूरच्या त्या ठिकाणी आहेत. 2015 मध्ये भारतीय नौदलामध्ये प्रवेश केलेले आहेत आणि सध्या लेफ्टनंट कमांडर या पदावरती त्या कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना सुरक्षा आणि संचलनाची जबाबदारी असणाऱ्या पंतप्रधान रक्षक दलाच्या पथकाचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. आता बघा, पहिला मुद्दा PYQ चा रेफरन्स देऊन जर का द्यायचा म्हटला तर संरक्षक दलामध्ये महिला ज्या महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात. दुसरा मुद्दा, आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण हे पंतप्रधानांच्या हस्ते होतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि हे होत असताना त्यांची सुरक्षा आणि त्या संचलनाची जे सगळं आहे तर त्याच्या प्रमुख या पदी लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे म्हणून पण ही नियुक्ती महत्वाची आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, या महाराष्ट्रीयन आहेत, नागपूरच्या आहेत, मराठी आहेत, म्हणून पण हा मुद्दा महत्वाचा आहे. सो तिन्ही अँगलनं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. एकतर इव्हेंट पण महत्वाचा होता, दुसरी गोष्ट डिफेन्स मध्ये महिला, त्याच्यावरती पण प्रश्न सातत्याने MPSC ने विचारलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, अशा पदावरती जेव्हा कोण महाराष्ट्रीयन व्यक्ती जाते तेव्हा तिथं पण प्रश्न विचारला जातो. IRDAI जे आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी, तर त्याच्या अध्यक्षपदी माजी वित्त आणि व्यवहार सचिव अजय सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिंगल लाइनर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, राज्य कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल लीव्ह योजना सुरू करणारं पहिलं राज्य जे आहे तर ते सिक्कीम ठरलेलं आहे. औपचारिक सबॅटिकल रजा योजना सिक्कीम राज्यानं सुरू केलेली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये किमान 5 वर्ष कंटिन्युअसली सेवा देणाऱ्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असेल. पात्र कर्मचारी रजेदरम्यान त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम देऊन 365 दिवसांपासून ते 1080 दिवसांपर्यंत ही रजा घेऊ शकतात. राईट. सो रजेच्या कालावधीत त्यांची ज्येष्ठता आणि सेवेतील सातत्य संरक्षित त्या ठिकाणी आहे. म्हणजे मी रजा घेतलीये म्हणजे मला प्रमोशन नाही मिळणार वगैरे असं नाहीये. राईट. म्हणून ज्येष्ठता आणि सेवेतील सातत्य, म्हणजे मग रजा घेतली म्हणजे माझी सेवा कंटिन्यू नाही होणार असं पण नाहीये. राईट. सरकार 1 महिन्याची सूचना देऊन कधीही कर्मचाऱ्याला याच्यामध्ये परत बोलवू शकतं. त्याच्यानंतर भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कंपनीचे पहिले व्यावसायिक उपग्रह अभियान. बघा, भारतीय अंतराळ स्टार्टअप ध्रुव स्पेसनं LEAP-1 नावाचा पहिला व्यावसायिक उपग्रह मोहीम प्रक्षेपित करणार ते आहेत. बघा, LEAP-1 हा AI आणि पृथ्वी निरीक्षणासाठी पेलोड त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. राईट. इस्रोच्या PSLV C58 चा वापर करून त्याचं प्रक्षेपण जे आहे तर ते करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाची अकुला टेक, एस्पर सॅटेलाइट ऑस्ट्रेलिया यांनी आणि ध्रुव स्पेसनं संयुक्तपणे त्याचं विकसन केलेलं आहे. भारतातील पहिली ड्रोन आधारित कृत्रिम पावसाची चाचणी ही राजस्थानमध्ये रामगड धरणावरती घेण्यात आलेली आहे. बघा. राईट. 60 ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे. GenX AI अमेरिका आणि बेंगळूर स्थित कंपनी, तर त्यांच्या संयुक्त विद्यमानं राजस्थानच्या राज्य कृषी विभागाद्वारे ही चाचणी घेण्यात आली. 20 वर्षापासून कोरड्या असणाऱ्या 129 वर्ष जुन्या धरणाचं पुनरुज्जीवन करणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. क्लाउड सीडिंग म्हटलं जातं. अशा प्रकारे कृत्रिम जो पाऊस पाडला जातो
त्याच्यामध्ये सिल्व्हर आयोडाईड सारख्या कणांचा वापर केला जातो, राईट. याची क्षमता जी आहे तर ती 20% पर्यंत आहे, म्हणजे 20% हार्डली त्याच्यातनं पाणी पडणार आहे, राईट. क्रीडा घडामोडी बघा. पण त्याच्या आधी मी जरा पाणी पिऊन घेतो. पाऊस, राईट. सलग माझी बडबड चाललेली आहे, तुम्ही बोर होत नसाल हे मी थोडस गृहीत धरतो, राईट. कारण काय आहे माहितीये का, ऑनेस्टली सांगायचं झालं तर उगाच कुठला तरी जोक मारायचा, पॉलिटिकल गोष्टींवरती काहीतरी गप्पा मारायच्या, तुम्हाला कानाला ऐकायला भारी भारी वाटेल असं बोलायचं, हे बोलून कदाचित तुमची एंटरटेनमेंट नक्कीच होईल, बरोबर, पण तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. त्यामुळं माझी अशी धारणा असते की तुम्ही बोर झाला तरी चालेल, पण तुमचं नुकसान नाही होणार. कारण तुमची एंटरटेनमेंट झाली तर तुमचं नुकसान मात्र नक्की होऊ शकतं. आणि मला वाटतंय यू आर नॉट हिअर फॉर एंटरटेनमेंट. त्याच्यासाठी वेगळे प्लॅटफॉर्म आहेत. तुम्ही इथं कशासाठी आलेला आहात, तर तुम्हाला याच्यातून काहीतरी तुमच्या प्रिपरेशन मध्ये फायदा होईल. मार्क मिळतील हा नंतरचा मुद्दा आहे, पण तुमची प्रिपरेशन जी आहे तर ती थोडीशी आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी ती प्रिपरेशन जी आहे तर त्याला डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्या डायरेक्शननं अल्टिमेटली मग मार्क मिळू शकतात, हे मान्यच आहे. पण बऱ्याचदा काय होतं, म्हणजे मी बऱ्याच वेळा वर्गामध्ये म्हणतो की स्पर्धा परीक्षेच्या शिक्षकाला पार्ट टाइम टीचर आणि फुल टाइम स्टँडअप कॉमेडियन अशी भूमिका बजावावी लागते की काय, असं युट्यूबवरच्या व्हिडिओज बघितल्यानंतर तर लक्षात येतं. मग काहीतरी पांचट जोक, शिव्या हसडल्या म्हणजे मग एंटरटेनमेंट होती, आणि मग थोडीशी पॉप्युलरिटी वाढते, व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल होतो युट्यूबला, पण त्याच्यातून आउटपुट काही मिळत नाही. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातला डेडिकेटेड टाइम हा स्पर्धा परीक्षांसाठी दिलेला आहे, जिथं सगळ्या गोष्टी बाजूला सारून, मग सण समारंभ उत्सव असतील, घरचे असतील, सगळं असेल, बाजूला सारून तुम्ही अभ्यास करताय, आणि त्यातला काहीतरी टाइम तुम्ही ऍज अ करंट अफेअर्स इथं चांगले मिळतात म्हणून मला देताय, तर माझी पण ही जबाबदारी बनतीये की ते तेवढ्याच डेडिकेटेडली टाइमपास न करता आणि फोकस्ड मॅनरनं त्या ठिकाणी गेलं पाहिजे, राईट. सो असं आहे सगळं. त्यामुळे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. बोर वाटेल पण फायदा नक्कीच होईल. चलो, क्रीडा घडामोडी आपल्याला बघायच्यात. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी 2030 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा जी आहे तर ती भारतामध्ये घेण्यासाठी किंवा भारत आयोजनासाठी उत्सुक आहे. आणि आता तुर्तास तरी अजून दुसऱ्या कुणी त्याच्या आयोजनाबद्दल काही बोललेले नाहीयेत, तर त्यामुळं इथंच आयोजन त्या ठिकाणी होऊ शकतं. तर त्यासाठी अहमदाबाद शहराची निवड जी आहे तर ती करण्यात आलेली आहे, राईट. भारताबरोबरच कॅनडानं पण आयोजनामध्ये इंटरेस्ट दाखवलेला होता, पण त्यांनी माघार घेतलेली आहे, आणि आता अजून कोणतरी नाहीये, तर त्यामुळं ही स्पर्धा जी आहे तर ती तुर्तास तरी आपल्या इकडंच होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे, राईट. ग्लासगो या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राष्ट्रकुलाची बैठक होतीये कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासंदर्भात, आणि त्यामध्ये 2030 ची स्पर्धा कुठं होणार हे फायनल त्या ठिकाणी होणार आहे. प्रूफ ऑफ कन्सेप्ट बघा. वाहतूक शिस्तीसाठी AI गस्त. वाहतूक अच्छा, हे दोन न्यूज मिक्स त्या ठिकाणी झालेले आहेत बघा चुकून. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना कठोर आणि अचूक कारवाई करण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारलेली आहे. त्याला प्रूफ ऑफ कन्सेप्ट असं या प्रयोगाला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो याच्यात काय केलेलं आहे त्यांनी, बेसिकली फर्ग्युसन कॉलेज रोड तुम्हाला माहित असेल, त्याच्यावरती तिथं AI कॅमेरे बसवलेले आहेत, आणि ते AI कॅमेरे असे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आयडेंटिफाय त्या ठिकाणी करतील आणि त्यांना ट्रॅक करून त्यांच्यावरती डायरेक्ट कारवाई करतील, राईट. आणि
त्याच्यामध्ये बरेच थेट ई चलन जे आहे तर ते कुणाच्या पण हस्तक्षेपाविना तुम्हाला न अडवता ई चलन जे आहे तर ते तुमच्या अकाउंटला म्हणा किंवा तुम्हाला मेसेज जो आहे तर तो तुमच्या मोबाईलला येऊन जाईल की इथं अशा अशा पद्धतीने तुम्ही वाहतुकीच्या नियमाचा भंग केलेला आहे. त्यानंतर बघा रोहित कृष्णा भारताचा 89वा ग्रँड मास्टर त्या ठिकाणी झालेला आहे. राईट. सो भारताचा पहिला ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद आहे, 1988 मध्ये झालेला होता. राईट. त्याच्यानंतर आता रिसेंटली दिव्या देशमुखनं वर्ल्ड कप जिंकला आणि 88वी ग्रँड मास्टर त्या ठिकाणी ती झाली. आणि त्याच्यानंतर आता रोहित कृष्णा जो आहे तर तो भारताचा 89वा ग्रँड मास्टर त्या ठिकाणी बनलेला आहे. तो राष्ट्रकुलमध्ये बरेच खेळ वगैरे घेऊन ते सर्वसमावेशक करण्याचा आग्रह असा घेतलेला आहे. राईट. मला इथं हे महत्वाचं वाटतं, 2030 मध्ये जर का भारतामध्ये राष्ट्रकुलचं आयोजन होत आहे तर 2010 मध्ये यापूर्वी करण्यात आलेलं होतं, तर ते लक्षात ठेवा. त्याच राष्ट्रकुल घोटाळ्यावरून सुरेश कलमाडी यांच्यावरती आरोप झालेले होते आणि आता रिसेंटली 2-4 महिन्यापूर्वी सुरेश कलमाडींना क्लीन चिट पण त्या ठिकाणी दिलेली दिसते. राईट. येस. पुरस्कारामध्ये बघा मराठी बालकुमार पुरस्कार आहेत, एकदा जस्ट गो थ्रू करा. राज्यस्तरीय. राईट. 9 विभागामध्ये जाहीर करण्यात आले. नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बघा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या हिंद स्वराज्य संघाच्या वतीनं हा देण्यात येतो. राईट. लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करून गडकरी यांनी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. 43व्या क्रमांकाचा या वर्षीचा पुरस्कार आहे. 1983 पासून हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, त्यानंतर श्रीपाद अमृत डांगे असतील, शरद पवार असतील, राहुल बजाज असतील, अशा अनेक व्यक्तींना हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर याच्या आधी पण आपण बघितलेलं होतं, आधीच्या करंट अफेअर्स मध्ये 17 संसदरत्न पुरस्कार जाहीर झालेले, त्यामध्ये 7 खासदार जे आहेत तर ते महाराष्ट्रीयन त्या ठिकाणी आहेत. बघा सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, मेधा कुलकर्णी, नरेश मस्के, वर्षा गायकवाड, श्रीरंग बारणे आणि स्मिता वाघ यांचा त्या संसदरत्न पुरस्कारामधल्या 7 खासदारांमध्ये 17 पैकी 7 जे महाराष्ट्रीयन आहेत तर त्याच्यामध्ये समावेश आहे. 2010 मध्ये बेसिकली प्राईम पॉइंट फाउंडेशन यांच्या वतीनं या पुरस्काराची सुरुवात जी आहे तर ती करण्यात आलेली होती. त्यानंतर योजनांमध्ये बघा प्रधानमंत्री विकसित भारत योजना ही चालू करण्यात आलेली आहे. बघा एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना 1 ऑगस्ट 2025 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे आधी पण तुम्ही ऐकलेली असेल, पण ह्याची अधिकृत घोषणा जी आहे तर ती पंतप्रधानांनी काय केली 15 ऑगस्टला वगैरे पुन्हा एकदा केलेली दिसते. 2 टप्प्यात ही योजना आहे. राईट. पहिल्या टप्प्यात प्रथम नोकरी मिळवणारे जे आहेत म्हणजे फर्स्ट टाइम ज्यांचं EPFO ला लॉग इन होत आहे तर त्यांना 15,000 रुपये यांपर्यंत 1 महिन्याचा भविष्य निर्वाह निधी वेतन जे आहे तर ते 2 हप्त्यांमध्ये त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. मासिक 1 लाखापर्यंत वेतन असणारे जे कर्मचारी आहेत तर ते ह्याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत. आणि बी मध्ये सर्व क्षेत्रांमध्ये अतिरिक्त रोजगार निर्मितीला संरक्षण याच्यामध्ये देण्यात येईल. यामध्ये उत्पादन क्षेत्रावरती विशेष त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. राईट. चलो इंडिया अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान चलो इंडिया. सो इंडिया चलते हैं, इंडिया को विजिट देते हैं, वहां पे टूरिज्म वगैरह करते हैं, वहां पे थोड़ा समय बिताते हैं और त्याच्या माध्यमातून काय होणार आहे परकीय चलन जे आहे तर ते आपल्याला मिळणार आहे. सो भारतीय पर्यटन मंत्रालयानं चलो इंडिया हा उपक्रम चालू केलेला आहे. अनिवासी भारतीयांना इनक्रेडिबल इंडियाचं दूत बनून भारतेतर मित्रांना दरवर्षी भारत भेटीवर येण्यासाठी प्रोत्साहन करावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला आठवत असेल तर बघा असंच आपण प्रवासी भारतीय दिन वरती चर्चा केलेली आहे आणि त्या प्रवासी भारतीय दिनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पण असं म्हणतायत कि इंडियन डायस्पोरा के लोगों को मैं कहता हूं कि आप
और ऐसे 5 इंडियन डायस्पोरा से अलग लोगों को इंडिया लेकर आओ, अगली बार जब आओ तो, और इंडिया घुमाओ. राईट. इनक्रेडिबल इंडिया आहे तर त्याचं महत्व, त्याची संस्कृती, त्याचा इतिहास ते सांगा त्यांना. राईट. या उपक्रमांतर्गत 30 ई पर्यटन व्हिसा जारी करण्यात आलेले आहेत. भारतातील पर्यटन स्थळे आणि उत्पादने, विशेषतः अल्पपरिचित पर्यटन स्थळ आणि सांस्कृतिक वारसा स्थळ यांचा प्रसार प्रचार करून भारताचं जागतिक पर्यटन बाजारातील वाटा वाढवणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा, इथं अनिवासी भारतीयांसाठी चलो इंडिया आहे म्हटल्यानंतर ती योजना राबवली पण कुणाद्वारे जातीये? परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे राबवली जातीये असा समज होण्याची शक्यता आहे. मात्र ती योजना ही पर्यटन मंत्रालयाद्वारे राबवली जाते हे लक्षात ठेवा. रस्ते सुरक्षा उपक्रम रस्ते वाहतूक, युवक आणि क्रीडा मंत्रालय यांच्यातर्फे राबवला जातोय 15 ऑगस्ट पासून. मुख्यमंत्री तायुमनावर योजना, तामिळनाडूनं 21 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग, तांदूळ आणि साखरेसह रेशनच्या इतर वस्तू घरपोच पोहोचवण्यासाठी MK स्टॅलिन यांनी ही योजना सुरू केलेली आहे. बघा, मुख्यमंत्री तायुमनावर योजना. राईट. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना रेशन जे आहे तर ते घरपोच त्या ठिकाणी याच्या अंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि EPOS म्हणजे पॉइंट ऑफ सेल यंत्र प्रदान केले जाईल. म्हणजे काय, आता कर्मचारी जे आहेत PDS सिस्टीम मधले ते अशा 70 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जातील. त्यांच्याबरोबर एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असेल, त्याच्यावरती ते तांदूळ आणि साखरेचं वजन करतील, ते त्यांना प्रदान करतील. आता पैसे कसे द्यायचे तर POS मशीन असतं ना, म्हणजे जे तुम्ही ऑनलाईन पेमेंट असं कार्ड स्वाईप करून करता त्याला पॉइंट ऑफ सेल मशीन म्हटलं जातं. राईट. सो ते मशीन ते बरोबर बाळगतील, त्याच्यामुळं काय होईल, लगेचच पेमेंट जे आहे तर ते त्या ठिकाणी होऊ शकेल. स्मार्ट सिटी नावाचं मिशन 2015 ला चालू करण्यात आलेलं होतं. बघा, 100 स्मार्ट शहर विकास करण्यासाठी याची घोषणा करण्यात आलेली होती. 31 मार्च 2025 ला ही योजना जी आहे तर ती बंद करण्यात आलेली आपल्याला दिसते. राईट. सो लक्षात घ्या, योजना बंद झाली तरी त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रात या योजनेसाठी किती शहरांची निवड केलेली होती? 8 शहरांची निवड केलेली होती. या 8 शहरांमध्ये नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे या शहरांचा समावेश त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतर बघा, JP सेनानी पेन्शन योजना, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीला ज्यांनी पाठिंबा दिलेला होता आणि आणीबाणीच्या काळामध्ये जे तुरुंगात गेलेले होते अशा व्यक्तींसाठी JP सेनानी पेन्शन योजना बिहार सरकारनं सुरू केलेली होती. आधीचीच योजना आहे. मग आता काय केलेलं आहे, नितीश कुमार यांनी या पेन्शन योजनेअंतर्गत जी पेन्शन दिली जात होती तर ती दुप्पट केली जात होती. म्हणजे उदाहरणार्थ, आधी या तुरुंगवास भोगणाऱ्या 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगलेल्यांना 15,000 पेन्शन दिली जात होती. आता 30,000 पेन्शन दिली जाणार आहे. आणि 6 महिन्यांपेक्षा कमी तुरुंगवास भोगलेल्यांना आधी 7,500 पेन्शन मिळत होती, आता 15,000 पेन्शन मिळणार आहे. इतर राज्यांच्या योजनांवरती पण प्रश्न MPSC पण विचारतीये आणि सरळ सेवेला पण मोठ्या प्रमाणात प्रश्न येत आहेत. राईट. म्हणजे तुम्ही कुठला TCS, IBPS किंवा काय देत असाल तर तिथं पण प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ह्याचाच मी उल्लेख मगाशी केला, जी आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. निधन वार्तामध्ये बघा, अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई यांचं निधन झालेलं आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आहे. राईट. आणि विशेष काय यांच्याबद्दल, ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे माजी सदस्य ते त्या ठिकाणी होते. गुजरातमध्ये जन्म झाला, त्याच्यानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये 1965 ते 2003 इतक्या कालखंडामध्ये ते इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक त्या ठिकाणी होते. 1971 मध्ये मजूर पक्षाचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले आणि 1991 मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये वरिष्ठ सभागृहाचे ते सदस्य झालेले आहेत. 2008 साली भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण हा किताब जो आहे तर तो त्या ठिकाणी प्रदान केलेला होता. त्याच्यानंतर VS अच्युतानंदन कालवश झालेले आहेत. केरळचे माजी मुख्यमंत्री होते बघा हे, आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. राईट. श्रमिक ते मुख्यमंत्री असा त्यांचा
प्रवास त्या ठिकाणी होता बघा. तो असा एकंदरीत आहे. 2006 ते 11 या काळामध्ये ते केरळचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याच्या आधी त्याचबरोबर 3 वेळा ते केरळचे विरोधी पक्ष नेते म्हणून पण कार्यरत होते. प्राध्यापक सुलोचना गाडगीळ यांचं बंगळुरूमध्ये निधन झालेलं आहे. राईट. बघा, मान्सूनवर संशोधन करणाऱ्या जगातील प्रमुख शास्त्रज्ञांपैकी त्या ठिकाणी आहेत. राईट. फर्ग्युसन मधनं त्यांनी मॅथमॅटिक्स मधनं डिग्री घेतलेली आहे. पुणे युनिव्हर्सिटी मधनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. 1965 मध्ये PhD साठी अमेरिकेतल्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले आहेत त्या. राईट. आणि MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी ऍडव्हान्स्ड हायर स्टडीज ज्या आहेत तर त्या पूर्ण केल्या. भारतामध्ये 1971 ते 73 पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी IITM आणि डॉक्टर DR सिक्का आणि डॉक्टर R अनंतकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रिसर्च केलेला आहे. राईट. बेंगलोरच्या IISc च्या संचालक तत्कालीन संचालक डॉक्टर सतीश धवन यांच्या निमंत्रणावरून सेंटर फॉर थिओरॉटिकल स्टडीज आणि नंतर सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक अँड ओशनिक सायन्सेस मध्ये मान्सून वरती त्यांनी संशोधन केलेलं आहे. क्लिअर. नेक्स्ट, रतन थियाम. बघा, हे पण एक महत्वाचे आहेत. नाव पॉप्युलर नाहीये, पण मणिपूर बरोबरच ईशान्य भारतातील नृत्य परंपरा आणि कला रंगमंच आविष्कारातून राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचं काम हे रतन थियाम यांनी केलंय. त्यांचं 23 जुलैला त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. थिएटर ऑफ रूट्स ही चळवळ उभी करण्यामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे. नॉर्थ ईस्ट हा वेगळ्या प्रकारचं कल्चर, वेगळ्या प्रकारचं इन द सेन्स एक आपण असं म्हणूयात की जेनेरिक आदिवासी कल्चर याच्यासाठी प्रसिद्ध असलेला भाग आहे. पण या नॉर्थ ईस्टला पॉप्युलॅरिटी जी आहे तर ती त्यांच्या नृत्य प्रकार असतील, त्यांचं संगीत असेल, त्यांची कला असेल, याला जास्त मिळालेली नव्हती. त्याला राष्ट्रीय पटलावरती आणण्याचं काम जे आहे तर ते रतन थियाम यांनी त्या ठिकाणी केलं. राईट. कोरस रेपर्टरी थिएटर याची स्थापना त्यांनी केलेली आहे. राईट. त्याच्यामध्ये प्राचीन भारतीय रंगवारशा वरती फोकस त्यांनी जो आहे तर तो केलेला त्या ठिकाणी दिसतोय. राईट. त्याचबरोबर त्यांना पद्मश्री पण मिळालेला आहे. राईट. सो त्याचबरोबर नागालँडमध्ये जे काही इन्सर्जन्सीज वगैरे होत आहेत किंवा गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स जो चुकीच्या पद्धतीनं कधी कधी केलेला आहे तर त्याला त्यांनी विरोध पण केलेला आहे. रिसेंटली मणिपूरच्या बाबतीत पण त्यांनी विरोध त्या ठिकाणी केलेला दिसतो. त्यांची गाजलेली नाटकं कर्णभरम, इम्फाळ, चक्रव्यूह, लेंग शोनेई, उत्तर प्रियदर्शी, ऋतू संहारम, अंधयुगे, वाहुदोक, आशीबागी, एशेई, सो अशी काही त्यांची गाजलेली नाटकं त्या ठिकाणी आहेत. पद्मश्री आहे त्यांना. संगीत नाटक अकादमी आहे. इंडो ग्रीक मैत्री पुरस्कार आहे ग्रीसचा. एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवाकडून फ्रेजी फस्टर्ट्स पुरस्कार त्या ठिकाणी आहे. कालिदास सन्मान आहे. जॉन डी रॉकफेलर पुरस्कार आहे. भारत मुनी सन्मान आहे. भूपेन हजारिका फाउंडेशनचा पुरस्कार आहे. राईट. तो असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. विचारवंत जयंत लेले यांचं निधन झालेलं आहे कॅनडामध्ये. राईट. तो यांनी पण वेगवेगळे ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचं निधन झालेलं आहे. आता अच्युत पोद्दार तुम्हाला माहिती आहेत पण तुम्हाला नाव माहित नाहीये असं मी सांगतो. म्हणजे अच्युत पोद्दार म्हणजे काय? 3 इडियट्स आठवा. 3 इडियट्स मधला तो सीन आठवा, व्हॉट इज मशीन नावाचा, जिथं चतुर ती पाठ केलेली बुकिश व्याख्या बोलतो आणि आपला रँचो जो आहे तर तो मशीन म्हणजे काय हे एक्सप्लेन त्या ठिकाणी करतो. आता या सीन मधले जे प्राध्यापक आहेत ना, राईट, जरा आसान भाषा में समजाओ व्हॉट इज मशीन, तर ते प्राध्यापक म्हणजे अच्युत पोद्दार आहेत. राईट. बेसिकली आपल्याला असं लक्षात येईल मध्य प्रदेश मधल्या रेवा या ठिकाणी प्राध्यापक होते आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या नंतर ते भारतीय सैन्य दलात दाखल झाले आणि सैन्य दलात काही वेळ काम केल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर परत इंडियन ऑइल मध्ये जवळपास 25 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर अच्युत पोद्दार हे आपल्या सेकंड इनिंग ज्याला म्हणतो ना लाईफची, तर त्याच्यामध्ये कशात वळलेले? अभिनयात वळलेले आहेत. 3 इडियट्स, भूतनाथ, परिणीता, वास्तव द रियालिटी, राजू बन गया जेंटलमॅन, शिकारी, परिंदा, तेजाब, आक्रोश
यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला होता. राईट. 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याची घोषणा जी आहे तर ती मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आली. ही घोषणा इन कंटिन्युएशन आलेली दिसते. मार्च मध्ये याच्याविषयीची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे आणि 3 ऑक्टोबर हा दिवस काय करण्यात येणार आहे? अभिजात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. राईट. अभिजात भाषेबद्दल आपण ऑलरेडी चर्चा ऑक्टोबरच्या करंट अफेअर्स मध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. कारण ऑक्टोबर महिन्यामध्येच 3 ऑक्टोबर 2024 ला काय झालेलं होतं? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आलेला होता. राईट. 15 सरपंचांना स्वातंत्र्य दिना दिवशी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं होतं बघा लाल किल्ल्यावरती. केंद्र सरकारच्या योजना त्यांनी चांगल्या प्रकारे राबवलेल्या होत्या त्याबद्दल. आता सिंगल लाइनर करंट आहे. राईट. तुम्हाला त्यातलं जे महत्वाचं वाटतंय तर ते मी तुम्हाला जस्ट एकदा गो थ्रू करतो, एकदा वाचून घ्या. ह्यातले पण प्रश्न आउटपुट येतं बरं का. हेही खूप जास्त महत्वाचं त्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय सहकार धोरण समिती बघा सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती. 2002 मध्ये देशाचं पहिलं सहकार धोरण आलेलं होतं. आता 2025 मध्ये सहकार धोरण आलंय तर पहिलं कधी आलेलं होतं हे विचारलं जाऊ शकतंय. टीबी बद्दल एक आकडेवारी आलेली आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग अहवाल 2024 नुसार देशामध्ये टीबीचे प्रादुर्भाव 2015 मध्ये प्रति लाख व्यक्तींमाग 237 होता. 2023 मध्ये 195 पर्यंत कमी झालेला आहे. हा दर जागतिक पातळीवर जी घट आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. म्हणजे जागतिक पातळीवरती टीबीची जी घट होतीये किंवा निर्मूलन होत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं भारतामध्ये त्या ठिकाणी होताना दिसते. तर क्षयरोगामुळे होणारे जे मृत्यू आहेत त्याच्यामध्ये 21.4% घट झालेली आहे. हे प्रमाण 2015 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 28 मृत्यू हे टीबी मुळे होत होते. 2023 मध्ये ते 22 वरती त्या ठिकाणी गेलेलं आहे. सो दॅट इज ऑल्सो पॉझिटिव्ह पॉइंट. राईट. जॅपनीज एन्सेफेलायटिस याच्याबद्दल पण आपण चर्चा केलेली होती. याच्यासाठी महाराष्ट्र राज्यानं अभियान त्या ठिकाणी लसीकरणासाठी राबवलेलं आहे बघा. तर त्याच्यामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण 2014 मध्ये 17.6% होतं ते 2024 मध्ये 7.1% आलेलं आहे. येस. 2010 ते 24 दरम्यान HIV-चं व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजेच मातेपासून बाळाला होणारा संसर्ग जे आहे तर त्या प्रकरणांमध्ये 84% घट झालेली आहे. तर याच कालावधीमध्ये जागतिक पातळीवरती सुमारे 56.5% त्या तुलनेत व्हर्टिकल ट्रान्समिशन दर 74.5% इतका कमी त्या ठिकाणी झालेला आहे. सो व्हर्टिकल ट्रान्समिशन मातेकडून बाळाला, राईट, HIV, तर ते पण कमी झालेलं आहे. वेव्हएक्स माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं वेव्ज उपक्रमाअंतर्गत समर्पित स्टार्टअप ऍक्सेलरेटर, स्टार्टअपला प्रोत्साहन देणारं व्यासपीठ तयार केलेलं आहे. वेव्हएक्स त्याला म्हटलं जातंय. YCMU युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणार आहे. याच्यासाठी त्यांची JNPA आणि नरिमन पॉइंट इथल्या वाढवण बंदर प्रकल्प मर्यादित यांच्यासोबत एक त्रिपक्षीय शैक्षणिक सामंजस्य करार त्या ठिकाणी झालेला आहे बघा. शिक्षणातून रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा करार करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 5 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना हा प्रदान केला जातो बघा. रघुजी भोसलेंची तलवार जी आहे, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक, राईट, आणि शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्वाचे सरदार, तर ती तलवार जी आहे तर ती महाराष्ट्र शासनानं लिलावामध्ये विकत घेतलेली आहे. लंडन मध्ये जाऊन ती तलवार जी आहे तर ती आता आणलेली आहे आणि ती मुंबईतल्या पु ल देशपांडे कला अकादमी मध्ये ठेवण्यात येणार आहे. येस. त्याच्यानंतर भारताचा सागर विषयक दृष्टिकोन, ओके, परिषद वगैरे आहे. कलम 324 निवडणूक आयोगाबद्दल जे डिस्प्यूट चालू आहेत तर त्याच्याबद्दल. ई श्रम पोर्टल, अखिल भारतीय शिक्षण समागम, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या पंचवर्ष पूर्ती निमित्त, म्हणजे 5 वर्ष झाली आहेत ना, तर त्याच्या निमित्त 2035 मध्ये आपण स्वतःचा अवकाश स्थानक काढणारे. 11वा राष्ट्रीय हातमाग दिन
7 ऑगस्टला साजरा करण्यात आलेला आहे बघा. राईट. पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याद्वारे तो दिला जातोय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ इथल्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब किंवा उर्फ गणपतराव पाटील यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि पर्यावरण भूषण पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर GD यादव यांना जाहीर करण्यात आलेला आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांचा षष्ठ शतकोत्तर म्हणजे 675वा संजीवन समाधी सोहळा. तर त्याच्या निमित्त एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशजांकडून संत नामदेव महाराज मंदिर या ठिकाणी पुरस्कार जो आहे संत नामदेव महाराज पुरस्कार, भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. तो मुख्य CM फेलो आहेत तर त्यांना IIT मध्ये प्रशिक्षण जे आहे तर ते दिलं जाणार आहे. भारत यजमान असणार आहे बुद्धिबळ स्पर्धेचं यजमानपद. दुसऱ्यांदा विश्वचषक भारतात आयोजित होतोय. चंदा कोचर कधी काळी ICICI बँकेच्या त्या ठिकाणी CEO होत्या. बऱ्याचदा MPSC ला पण प्रश्न विचारलेले आहेत. पण त्यात चंदा कोचर यांच्यावरती लाचखोरीचा आरोप जो आहे तर तो आणि 300 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्याबाबत व्हिडिओकॉन समूहाला त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे बघा आणि दोषी ठरवलंय. राज्यात ग्राम स्वास्थ्य अभियान आपण जे मगाशी बघितलं मुख्यमंत्री ग्राम स्वास्थ्य अभियान. पुण्यात कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. राज्यात 10 कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाठवलेला आहे. त्यात पुणे आणि नाशिकमध्ये कर्करोग रुग्णालय उभारण्याचा समावेश त्या ठिकाणी आहे बघा. राईट. राज्यात 3 ठिकाणी विशेष न्यायालय हे पण आपण बघितलं. महिला अत्याचाराची प्रकरणं जलद गतीनं सोडवण्यासाठी अवकाश स्थानक. येस. जपान बरोबर चांद्रयान 5 मोहीम. दक्षिण चीन समुद्रातील वादळ कुठलं विफा नावाचं वादळ आलेलं होतं. ऑपरेशन महादेव. श्रीनगरच्या बाहेरील भागात मारले गेलेले 3 दहशतवादी हेच 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते असं NIA त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो त्याच्यासाठी ऑपरेशन महादेव राबवलेलं आहे. महादेव आणि शिवावरती आपण चर्चा केलेली होती. ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन शिवा लक्षात ठेवायचं दोन्ही वेगळे आहेत. रशियामध्ये बघा तो भूकंप वगैरे आला, सुनामी आली, कोमे नावाचं वादळ होतं. सावलकोट जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवरती आहे, त्याचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. आता आपण काय करायला लागलेलो आहोत ऑपरेशन सिंदूर नंतर पाणी वगैरे आपल्याला सिंधू नदीचं जे निर्बंध लावायचे असतील तर धरणं पाहिजेत तर त्यासाठी सावलकोट जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवायचे. ऑपरेशन अलर्ट. BSF न 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राजस्थानच्या सीमेवरती ऑपरेशन अलर्ट राबवलं. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती काही घातपात होऊ नये, इन्सर्जन्सीज होऊ नये यासाठी हे ऑपरेशन होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्टला साजरा केला जातो बघा. 2025 ची थीम होती शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी आणि त्या पलीकडे स्थानिक युवा कृती. BHU नीर जलशक्ती मंत्रालयाच्या भूजल सर्वेक्षण प्राधिकरणानं 2024 मध्ये सुरू केलेलं हे पोर्टल त्या ठिकाणी आहे. भूजल उपशासाठी NOC अर्ज दाखल करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून हे काम त्या ठिकाणी करताना दिसते. जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्टला साजरा केला जातो बघा. यावर्षीची थीम होती स्वदेशी लोक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हक्कांचे रक्षण भविष्य घडवणे. राईट. सारभार आहे बघा. 14 ऑगस्ट 2025 रोजी कुठला काय मेन ओके एनिवेज नवी दिल्ली इथं सारभार हे कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित साधन सुरू केलेलं आहे जे प्रथम त्रिपुरामध्ये सुरू केलं. सारभार व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ग्राम सभेचं जे इतिवृत्त आहे किंवा बैठकांचे जे सारांश आहे तर ते काय करते तयार करते. मायन्यूट्स ऑफ द मीटिंग किंवा असं म्हणतो ना आपण तर ते तयार करण्याचं काम जे आहे तर ते सारभार नावाचं ऍप जे आहे किंवा ती डिजिटल प्रणाली करते. ऑपरेशन सद्भावना
सो भारतीय सैन्यानं ऑपरेशन सद्भावना राबवलंय आणि त्याच्या अंतर्गत तवांग ट्रॅक आहे ना, तिथं दहजोंग या ठिकाणी आरोग्य आणि कल्याण केंद्राचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. तिथं अति उंचीवरच्या ग्रामस्थांना आणि पर्यटकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून हे करण्यात आलेलं दिसतं. राईट. येस. सो इन जनरल ह्या काही न्यूज होत्या. आता जवळपास आपण 1 तासापेक्षा जास्त झालाय, म्हणजे जवळपास 3-3.25 तासामध्ये आपण हे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आपल्याला असं लक्षात येईल की अजून काही न्यूज बाकी असतील तर त्या पुढच्या महिन्याच्या अनुषंगानं कव्हर केल्या जातील. उदाहरणार्थ दिव्या देशमुखच्या बाबतीमध्ये आपल्याला डिटेल त्या ठिकाणी घ्यायचंय, पण सिच्युएशन इव्हॉल्विंग त्या ठिकाणी होती. माहिती जी आहे तर ती कलेक्ट करणं चालू होतं, त्यामुळे ते ह्याच्यामध्ये समावेश केलेलं त्या ठिकाणी नाही. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या होत्या चालू घडामोडी ऑगस्ट महिन्याच्या, ज्या डिटेल स्वरूपात आपण भाग 1, भाग 2 आणि भाग 3 या स्वरूपात डिस्कस केल्या. अशाच प्रकारे आपण कॉन्टेंट वरती फोकस त्या ठिकाणी करत राहूयात, क्वेश्चन वरती फोकस त्या ठिकाणी करत राहूयात आणि अप्रोच बेस्ड ट्रॅकिंग करंट अफेअर्सचं त्या ठिकाणी करत राहूयात. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात तुर्तास तरी. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच प्रकारच्या करंट अफेअरच्या क्वालिटी कंटेंट अनालिसिससह. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.